पावसानं राज्यभरात मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचा बंगला पाण्याखाली, 2 गाड्याही पुराच्या पाण्यात बुडाल्या। नागरिकांचं स्थलांतर। जालन्यात पुरामुळे उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। आजीच्या खांद्यावर 3 वर्षीय चिमुकल्यानं सोडले प्राण। अंबड तालुक्यातील रुई तांड्यावरची घटना। तांड्याबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पुराच्या पाण्याखाली। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं। गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा नद्यांना पूर। धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जलप्रलय। मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी। 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला आला पूर। पुरामुळे दुधना नदीकाठावरील सोयाबीन पिकांचं नुकसान। पुरामुळे शेतकरी चिंतेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईक्सवर पुराच्या पाण्यात गेला वाहून। पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं महागात पडलं। वैजापूर तालुक्यातील बाभुळ गावातील ही घटना। जळगावच्या पाचोरा तालुक्यात सलग 2 दिवस अतिवृष्टीचा तडाखा। रात्रभर झालेल्या पावसामुळे केळी बागा पाण्याखाली। सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल। लातूरमध्ये नागझरी नदीला पूर। बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प। बोरगाव नकुलेश्वर जवळचा पूल पाण्यात। मुसळधार पावसामुळे जळगावच्या वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली। धरणाच्या 8 दरवाजांमधून 8068 क्युसेकने वाघूर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।